बर येतो आता. आबा खरंच निघाला आहे सोर? आता जायलाच हवं. देवांचं दर्शन घेतो आणि जातो माघारी. तर वस्तीवर बी जायला हवं. समजासने सांगायला हवं म्या कुठं गेलो होतो, कशा पायी गेलो होतो. समजे काळजीत असते ना. वय ते बी खरंच आहे. आबा आता काळजी करू नगस. आपल्या वस्तीवरल्या माणसासनी किती त्रास होतो हाय हे ठाव हाय मला. आणि त्याचं काय करायचं हे बी मी बघते. म्या बी देवांचं दर्शन घेऊनच जाय. नाहीतर हाता आलो आणि देवांचं दर्शन घेतलं नाही असं नग व्हायला. वय म्या काय म्हणतो, म्या चंदनपुरी पतुरी येतो तुला सोडाय. नाही नका नका, मला काय वाट गावणार नाही वय. अरे तसं नाही, पर संगतीला कुणी असलं तर. नाही नाही, म्हातारपण आलं असलं तरी चालवणार नाही असं होणार नाही. या अगोदर मी कुठं कुठं गेलो नाही. हा समधीकडं दूर दूर गेलो हाय. माझी काळजी करू नका. रंग्या तू जा आबा संग गडावर. देवाचं दर्शन घ्यायचं आहे. वाट दाव त्याला. नाही पर आबा आता तू काय बी बोलायचं नाही. अरे आबा असू दे, येऊ दे त्याला सांगती ना. ऐकावं समध्यांचं कावा तरी. बर बानू काळजी घे पोरी. तुझ्या पायी देवांचं पाय आपल्या वस्तीला लागलं. तुझे ऋण आहेत आमच्यावर. आबा अरे आता असं बोलून मला परक करू नगस. चला येतो. काळजी घ्या समधे. हा चल रंग चल, येतो बर का. अय गणूबा वाईट थांब बरं जरा. काय झालं? नाही काय चाललंय काय? कुठं काय? अरे मग धरणं बघतोया नुसता गप गप हाईस. काय झालं काय तुला? महाळसदेवी आख्यानामध्ये काय म्हणलं ठाव आहे ना हो, ते खरं काय आहे ते हुडकून काढणार आहेत म्हणून. होय. अरे पण ते काय खरं आहे हे त्यांना ठाव होईल तेव्हा त्या कोण आहेत हे बी ठाव पडणार. अरे मग यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? हा अरे चांगलंच आहे की. होय र, देवीसनी समज ठाव पडणार हे चांगलंच आहे की. पण समजासनी ठाव आहे का? देवीसनी हे समजा जेव्हा ठाव पडल तेव्हा देवांचं हे अवतार कार्य संपणार. मग अरे देव जेजुरी सोडून जाणार. अरे असं काय लहान लेकरावानी वागतोयास? हा अरे देव हातनं जाणार आहे याचं समजासनी वाईट वाटलच. अरे पण त्यांनी बी काहीतरी ठरवलं असेलच की. हा हे बघ असं वागलास ना तर समजे खुळं म्हणतील तुला. चालेल मला, पर म्या देवासनी काय हातनं जाऊ द्यायचं नाही. अरे असं कसं? देव जेजुरी सोडून गेले तर म्या बी जाणार त्यांच्या संग. आता अरे तुला काही येड लागलंय वय? अरे देव हातनं कुठं जाणार आहे ते ठाव नाही वय तुला? अरे कैलासामंदी, आणि कैलास कसा असतो या आख्यानामध्ये ऐकलं नाहीस वय? अरे बाबा तर कुणाला बी जाता येत नाही. चालेल मला, पण म्या त्यांच्या संग जाणार. बरं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.